गाणगापूरहून घरी परतल्यानंतर भक्तांसोबत नक्की काय घडते, हे अंगावर काटा आणणारे बदल ऐकाच. गाणगापूरच्या दर्शनानंतर घरी परतल्यावर एक अत्यंत गूढ प्रचिती येते. घरात कोणतीही उदबत्ती किंवा धूप लावला नसतानाही अचानक सुगंध येतो. हा सुवास गाणगापूरच्या पवित्र भस्माचा किंवा चंदनाचा असतो. हा सुगंध काही क्षणांपुरताच असतो, पण तो मनाला कमालीची शांतता देतो. साक्षात महाराज आपल्या वास्तूत आपल्या सोबत आले आहेत, हाच तो संकेत असतो. गाणगापूरची काकड आरतीची वेळ भक्ताच्या अंगात आणि सवयीत भिनून जाते. घरी आल्यावरही पहाटे 3 ते 4:30च्या दरम्यान आपोआप जाग येऊ लागते. यासाठी कोणत्याही अलार्मची किंवा दुसऱ्याने उठवण्याची गरज भासत नाही. उठल्यावर मन अत्यंत प्रसन्न असते आणि नामस्मरण करण्याची ओढ लागते. ही महाराजांनी तुमच्या कर्माच्या शुद्धीकरणासाठी दिलेली अत्यंत पवित्र साध असते. गाणगापूरवरून आल्यानंतर पहिल्या काही रात्रींमध्ये अतिशय तेजस्वी स्वप्ने पडतात. या स्वप्नात आपण पुन्हा भीमा अमरजा संगमावर स्नान करत आहोत असे दिसते, किंवा निर्गुण पादुकांसमोर नतमस्तक झाल्याचा अत्यंत स्पष्ट दृष्टांत मिळतो. ही स्वप्ने निव्वळ भास नसून ती कर्माच्या विसर्जनाची आध्यात्मिक पावती असते. यामुळे अंतर्मनातील सर्व अनामिक भीती आणि नकारात्मकता कायमची नष्ट होते. महाराजांच्या दर्शनानंतर भक्ताच्या बोलण्यात एक नैसर्गिक संयम निर्माण होतो. अकारण चिडचिड करणे, रागवणे किंवा वाद घालण्याची प्रवृत्ती पूर्णपणे थांबते. तुमच्या शब्दांना एक वेगळेच आध्यात्मिक वजन आणि शांततेचा प्रभाव प्राप्त होतो. संवादातून इतरांना आधार देण्याची आणि त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याची वृत्ती वाढते. वाणीत आलेला हा गोडवा साक्षात सरस्वतीच्या आशीर्वादाची आणि कृपेची खूण आहे. दर्शनापूर्वी मनात असलेला गोंधळ, संभ्रम किंवा भीती आश्चर्यकारकर्त्या संपते. नेमके काय करावे आणि काय टाळावे याबद्दल एक लख्खश स्पष्टता निर्माण होते. कोणताही मोठा निर्णय घेताना मन गोंधळत नाही किंवा चुकीच्या मार्गाला जात नाही. विचारांमधील गुंतागुंत सुटल्याने भविष्याबद्दलची चिंता आणि दडपण नाहीसे होते. महाराजांच्या कृपेने प्रज्ञा जागृत झाल्याचा हा सर्वात मोठा आणि प्रत्यक्ष अनुभव आहे. अनेक महिने किंवा वर्षांपासून रखडलेली शासकीय आणि व्यावहारिक कामे सुटू लागतात. पैशांचे अडकलेले व्यवहार किंवा महत्त्वाची कागदपत्रे विनासायास मार्गी लागतात. कामाच्या ठिकाणी येणारे अदृश्य अडथळे अचानक आणि कोणाच्या तरी मदतीने दूर होतात. ज्या कामांची आशा सोडली होती ती कामे अत्यंत सोप्या पद्धतीने पूर्णत्वात जातात. ही प्रचिती म्हणजे महाराजांनी स्वतः तुमच्या पाठीशी उभे राहून दिलेला आधार असतो. गाणगापूरच्या माधुकरीची ऊर्जा तुमच्या घरात आणि स्वयंपाकघरात प्रवेश करते. घरातील अन्नाची चव वाढते आणि अत्यंत कमी अन्नातही सर्वांची तृप्ती होते. अन्नाची नासाडी करण्याची इच्छा मरून जाते आणि अन्नाबद्दल कमालीचा आदर निर्माण होतो. घरात धान्य आणि पैशांची कधीही कमतरता भासत नाही. तिथे कायम बरकत राहते. हा साक्षात माता अन्नपूर्णेचा आणि दत्तगुरूंच्या निर्गुण पादुकांचा आशीर्वाद असतो. घरात पाऊल ठेवताच आधी जे जडत्व किंवा अस्वस्थता जाणवत होती ती पूर्णपणे नाहीशी होते. घराच्या भिंतींमधूनही एक प्रकारची शांतता आणि मंदिरासारखी पवित्रता जाणवू लागते. कुटुंबातील सदस्यांची अकारण होणारी चिडचिड आणि वादविवाद कायमचे थांबतात. घरात एक अत्यंत उबदार, सुरक्षित आणि सकारात्मक ऊर्जेचे आवरण तयार होते. गाणगापूरहून आणलेले भस्म किंवा तीर्थ घरात ठेवल्याने हा बदल त्वरित जाणवतो. गाणगापूरहून घरी परतल्यानंतर तुम्हाला ज्या मदतीची किंवा वस्तूची गरज आहे ती अचानक तुमच्या समोर उभी राहते. कठीण प्रसंगात अगदी अनपेक्षित व्यक्तीकडून तुम्हाला योग्य आणि अचूक मार्गदर्शन मिळते. मनात एखादा विचार यावा आणि तशीच घटना बाहेर घडावी असे योगायोग वारंवार घडतात. आयुष्यातील या घटना केवळ योगायोग नसून ते दत्तगुरूंच्या
अचूक नियोजनाचा भाग असतात. प्रत्येक पावलावर कोणीतरी आपली काळजी घेत आहे याचीही अत्यंत सुखद जाणीव असते. गाणगापूरहून घरी परतल्यानंतर दर्शनानंतर भक्ताच्या आहारातील सवयींमध्ये एक अतिशय मोठा आणि सकारात्मक बदल घडतो. तामसी, अति तिखट, मसालेदार किंवा मांसाहारी अन्नाबद्दलची ओढ आपोआप कमी होऊ लागते. शरीराला पचायला हलका आणि अत्यंत सात्विक आहार घेण्याकडे नैसर्गिक कल वाढतो. या बदलामुळे शरीरातील जडत्व निघून जाते आणि एक वेगळीच ऊर्जा शरीरात निर्माण होते. हा शुद्ध आहारच पुढच्या आध्यात्मिक प्रगतीचा आणि ध्यानधारणेचा पाया मजबूत करतो. गाणगापूरहून दर्शन घेऊन घरी परतल्यानंतर कौटुंबिक संबंधात काही गैरसमज किंवा दुरावा असेल तर तो दर्शनानंतर आपोआप मिटतो. घरातील वातावरण अधिक खेळीमेळीचे, सहकार्याचे आणि एकमेकांबद्दल आदराचे बनते. विशेषतः घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींसोबतचे नाते अधिक घट्ट आणि प्रेमळ होते. नात्यांमधील स्वार्थ गळून पडून एक निखळ आणि अत्यंत सात्विक जिव्हाळा निर्माण होतो. घरातील शांतता हीच महाराजांच्या उपस्थितीची सर्वात मोठी आणि जिवंत प्रचिती असते. गाणगापूरहून दर्शन घेऊन घरी परतल्यानंतर रोजच्या कामात, व्यवसायात किंवा नोकरीत येणारा कंटाळा पूर्णपणे नाहीसा होतो. तुमच्या क्षेत्रात काम करताना एक वेगळाच उत्साह आणि सळसळते चैतन्य अंगात संचारते. अत्यंत सकारात्मक आणि प्रगतीला पूरक अशा नवीन संकल्पना व विचार सुचू लागतात. तुमच्या कामातील या नवनिर्मितीमुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतात आणि यश मिळते. बुद्धीला आलेली ही नवी उभारी साक्षात श्री नृसिंह सरस्वती महाराजांची देणगी असते. गाणगापूरहून घरी परतल्यानंतर आयुष्यात एखादे मोठे संकट आले तरी भक्ताचे मन अजिबात विचलित होत नाही. भीती किंवा निराशेऐवजी संकटाला अत्यंत धैर्याने सामोरे जाण्याची ताकद अंगात येते. माझे महाराज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हा विश्वास डोंगरासारखे स्थिर ठेवतो. या आढळ श्रद्धेमुळे संकटाची तीव्रता कमी होते आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो. महाराजांची ही अदृश्य ढाल भक्ताला कोणत्याही कठीण परिस्थितीत हार मानू देत नाही. गाणगापूरची यात्रा पूर्ण झाल्यावर नामस्मरणासाठी हातातील माळेचीही गरज भासत नाही. चालताना, बोलताना, काम करताना श्वासासोबत मंत्र आतल्या आत अखंड चालू राहतो. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ हा जप तुमच्या नकळत हृदयातून घुमू लागतो. हे नामस्मरण तुम्हाला बाहेरील जगाच्या गराड्यातही अत्यंत शांत आणि एकरूप ठेवते. योगशास्त्रातील ही अजपा जप अवस्था महाराजांच्या कृपेशिवाय प्राप्त होणे अशक्य आहे. गाणगापूरवरून घरी आलेल्या भक्ताच्या चेहऱ्यावरील सर्व तणाव आणि काळवंडलेपणा दूर होतो. डोळ्यांतील अस्थिरता जाऊन तिथे एक अत्यंत सात्विक, शांत आणि करुणेचा भाव दिसतो. अनेकदा बाहेरील लोक किंवा नातेवाईकही चेहऱ्यावर इतकी शांतता कशी असे विचारतात. हे तेज कोणत्याही प्रसाधनांचे नसून ते आतून निर्माण झालेल्या आध्यात्मिक ऊर्जेचे असते. भक्ताचा चेहरा हा साक्षात त्याच्या अंतर्मनात वसलेल्या दत्तगुरूंच्या प्रकाशाचा आरसा बनतो. घरी येऊन काही दिवस होतात न होतात तोच पुन्हा एकदा गाणगापूरला जाण्याची इच्छा होते. त्या भीमा अमरजा संगमावर शांत बसण्याची आणि निर्गुण पादुका पाहण्याची ओढ दाटून येते. मी माझे खरे घर तिथेच सोडून आलो आहे अशी अत्यंत प्रबळ आणि भावनिक अवस्था होते. ही तगमग भौतिक नसून साक्षात आत्म्याला लागलेली परब्रह्माच्या भेटीची तळमळ असते. ही ओढ म्हणजेच महाराजांनी तुम्हाला त्यांच्या दरबारात पुन्हा येण्यासाठी दिलेली साध असते. गाणगापूरहून घरी परतल्यानंतर मी हे मिळवले, मी एवढे मोठे काम केले, हा सूक्ष्म अहंकार मनाच्या गाभाऱ्यातून कायमचा गळून पडतो. माझी काहीच लायकी नाही, सर्व काही स्वामींच्याच इच्छेने घडत आहे, ही सर्वोच्च समाधानाची भावना निर्माण होते.
यशाने हुरळून जाणे आणि अपयशाने खचून जाणे थांबते, कारण जीवनाचा ताबा पूर्णपणे महाराजांनी घेतलेला असतो. भविष्याची चिंता आणि भूतकाळाचा पश्चात्ताप या दोन्ही गोष्टी संपून भक्त केवळ वर्तमानात महाराजांसोबत जगतो. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.